छोट्यांच्या मोठ्या गप्पा या आपल्या कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आणि आजची छोटी कलाकार आहे त्रिशा ठोसर. आम्ही असं ऐकलंय की तू नाक टोचताना रडलेलीस. कॅमेरा लावलाय घरात. नोव्हेंबरला माझं काय असतं सांग? बर्थडे असतो. कुठल्या डेटला? 2 नोव्हेंबर. सगळं माहितीये. तुला आवडतं स्कूल मध्ये? नाही. खूप अभ्यास देतात पण मजा येत असेल ना शाळेत? शाळेत फक्त फ्रेंड्सला भेटायला आम्ही जायचो. वाव. फर्स्ट डे पुष्पा टीचर. खूप भारी वाटते कारण का तू खूप मोठी झाली आहेस आणि जेव्हा सीन होता पण मस्त झालंय ते. पण तुला कारण की पाऊस पडत होता. माहितीये. पण रेड फक्त मूवी मध्ये. पण इतकं मोठं अवॉर्ड त्रिशा स्कूल मध्ये काय? आणि मी अभ्यास करत होते तेव्हा आई म्हणली. पहिल्यांदा माझ्यासमोर कोणतरी असं बसलं जिथे मी प्रश्नच कम्प्लीट नाही करत. ए तुला जे येतं ते बोल, आम्हाला प्रश्न नको विचारू. पण मला हे माहितीये तू असे बीटीएस व्हिडिओज बघते. बीटीएस बघतच नाही मी. आपण प्रश्न वेगळा घेऊया का? जेव्हा माईक वर नाव घेतलं त्रिशा ठोसर मग सगळ्यांनी अशा टाळ्या वाजवल्या, किती भारी वाटलं? जेव्हा त्रिशा ठोसर घेतलं त्याच्या आधी मी म्हणले माझा अवॉर्ड तर नाही गेला ना, मिस तर नाही केलं ना. इतकं मोठं अवॉर्ड घेऊन जेव्हा तू घरी गेलीस पहिलं कोणाला दाखवलंस ग अवॉर्ड? म्हणजे जसं मला समजलं नॅशनल अवॉर्ड तेव्हा मी अभ्यास करत होते. मग नंतर सूरज दादाचा कॉल आला. पहिल्यांदा म्हटलं कॉंग्रॅच्युलेशन स्टेट अवॉर्ड मिळालाय. मग नंतर सूरज दादांनी सांगितलं की नॅशनल अवॉर्ड मिळालाय. पण तुला खूप विश्वास आहे ना तुझा देवावर? प्रचंड स्वामी भरपाटी शिरे अतर्क्य अवधूत है हे स्मृतगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी. हॅलो हाय नमस्कार, मी मज्जा गर्ल अंकिता लोखंडे. छोट्यांच्या मोठ्या गप्पा या आपल्या कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं स्वागत. पहिल्या एपिसोडला इतका छान प्रतिसाद दिला त्यासाठी थँक्यू सो मच. दुसरा छोटा कलाकार कोण घेऊन यायचा याची खरंच उत्सुकता तुमच्यासारखी मलाही होती. पण माझी सगळी चिंता मिटली कारण का ऑफ कॅमेरा मी इतक्या गप्पा मारल्यात की ऑन कॅमेरा मला अजून गप्पा मारायला मिळत आहेत. आणि आजची छोटी कलाकार आहे त्रिशा ठोसर. हाय, कशी आहेस तू? मी छान आहे, तू कशी आहे? मी खूप मस्त आहे. आणि त्रिशा तू खूप छान दिसतेस आज. थँक्यू. तू पण छान दिसते. थँक्यू सो मच. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट तू स्कूलला जाऊन इथे मला वेळ दिलास त्यासाठी थँक्यू सो मच. वेलकम. थकलीस का ग आज? नाही, मी कधी थकत नाही. वाव, मी थकते बाबा, आज दिवसभर थकले. पण तू आलीस ना मला जरा फ्रेश वाटतंय. पण तुझी स्कूल किती असते? 12 ते 7? 12 ते 5? 12 ते 5. 12 ते 5. किती पिरियड्स असतात? 9 पिरियड असतात. कोणते? गेम्स, मॉरल सायन्स आणि मग त्याच्यानंतर 5 नंबर म्हणजे मराठी. मग त्याच्यानंतर 2nd नंबर म्हणजे इंग्लिश, 1 नंबर म्हणजे रफ बुक आणि मग अजून होते एक 3 नंबर म्हणजे मॅथ्स बुक आणि 7 नंबर बुक म्हणजे व्हॅल्यू एज्युकेशन, मॉरल सायन्स. ओके. तुला आवडतं स्कूलमध्ये? आवडतं? नाही. कारण की 2nd आणि 4, 7 आणि ते इतकं देतात पेज भरून की मी म्हणते माझं झालं टीचर. ते म्हणतात आता नेक्स्ट देते मी. बापरे, पूर्ण भरून देतात. खूप अभ्यास देतात. पण मजा येत असेल ना शाळेत? नाही. शाळेत फक्त फ्रेंड्सला भेटायला आम्ही जायचो. ग्रेट. फ्रेंडशिप खूप इम्पॉर्टंट आहे शाळेतली आणि ती कधीच परत होत नाही कारण का ती स्कूल मधली सगळ्यात स्पेशल फ्रेंडशिप असते. कोण फेवरेट टीचर आहे का? प्रियांका टीचर आणि ओल्गा टीचर. काय शिकवतात त्या? मी अजून फर्स्टला गेले. फर्स्ट टीचरचं नाव आहे पुष्पा टीचर, फर्स्ट क्लासचं. आणि सिनियरचं प्रियांका टीचर आणि ज्युनियरचं ओल्गा टीचर. पण त्या सगळ्या छान असतील ना? लाड करतात का? करतात ना. डी क्लास मधले आता आमच्याकडे डी डिव्हिजन असतात. ओके. पहिल्यांदा
फर्स्ट डे त्याच्यात मी आहे. फर्स्ट डे. वाव. मॉनिटर. फर्स्ट डे पुष्पा टीचर. हा. मग त्याच्यानंतर सी मध्ये सी डायरेक्ट सी नाही, बी मध्ये शॉरन टीचर, सी मध्ये अडनेला टीचर, मग त्याच्यानंतर ई मध्ये झीना टीचर आणि मग डी मध्ये लेरिसा टीचर. बापरे, किती लक्षात आहे तुझ्या. पण मला सांग, मॉनिटर असतो तुमचा क्लासरूम मध्ये, कोण आहे तुमचं? नाव लक्षात येत नाहीये, पण 2 मॉनिटर असतात आणि एक प्रिफेक्ट असतं. ओके. चान्स बाय चान्स देतात टीचर. अच्छा. आणि तुम्ही रिसेसची वाट बघता का, ब्रेकची ना? काय टिफिन घेऊन जातेस तू? मी आज घेऊन गेले होते सँडविच. सँडविच. अजून फेवरेट डब्बा काय देते मम्मी? फेवरेट मॅगी आणि पास्ता नाही देत, कारण की अलाउड नाहीये. मॅगी पास्ता अलाउड नाहीये. वाव, ग्रेट. पण कुठले कुठले लोक आणतात, कारण की टीचर बाहेर जाते खायला. पण तू भाजी चपाती नेतेस? हो. नेते ना. कोणती फेवरेट भाजी आहे? भेंडीची करप. माझी पण. तिथूनच टाळी दे. मी भेंडीची भाजी कधीही खाऊ शकते ना. कशी वाली भेंडी आवडते, मोठी वाली की छोटी वाली? छोटी 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 ना. हा. एक भाजी तुला अजिबात आवडत नाही, की ती डब्याला देऊच नकोस असं वाटतं? सगळी. टोमॅटो वाली नाही आवडत. टोमॅटो छान लागते. टोमॅटो नाही आवडत. कारला आवडतं? नाही ना, ते खाल्लंच नसेल. ज्यूस पण पिलं नाही. ज्यूस पण नाही पिला, पण नको एवढ्यात, नको नंतर. हा. पण मला सगळ्यांना हे सांगायचंय की त्रिशाने नाळमध्ये काम केलंय. त्रिशाने आता आतली बातमी फुटली ह्या चित्रपटाला तिच्यात काम केलंय. आणि त्रिशाचा एक चित्रपट येतोय ज्याचं नाव आहे पुन्हा शिवाजी राजे भोसले. येस. आणि त्यात तिचा जेव्हा प्रोमो आउट झाला, त्रिशा तू रडते, तू आवाज देतेस, इतका छान, इतका मस्त. म्हणजे एवढूशी त्रिशा आम्ही बघितलेली जी नाळमध्ये सगळ्यांच्या मागे अशी मागे पुढे तिला काय विचारत होतो आम्ही, तिला कळत नव्हतं, ती उत्तरं देत नव्हती, एवढीशीच होती. आणि आता तुला या खुर्चीवर बसून मी जेव्हा तुला अशी गप्पा मारते, मला खूप भारी वाटते, कारण का तू खूप मोठी झाली आहेस. आणि जेव्हा एक सीन होता ट्रेलर मध्ये, टीजर मध्ये, जेव्हा मी आणि दादा राजे ओ राजे म्हणत जातोय, तेव्हा मागे रेनबो आला होता. हो. पण मस्त झालंय ते. पण तुला, कारण की पाऊस पडत होता आणि सन होतं. आणि पण तू रडत होतीस ना, तर मग तुला कसं सांगतात ग की आता रडायचंय? मग खोटं खोटं कशी रडतेस, की खरं खरं रडलीस? ग्लिसरीन म्हणजे मी फर्स्ट टाइम घेतलं होतं, तेव्हा डोळ्यात ग्लिसरीन ते घेतलं होतं, तेव्हा चुरचुर होत होतं डोळ्यात. मग नेक्स्ट टाइम मी घेतलंच नाही. आणि म्हणते मी बेबी बॉय आणणार, मग तेव्हा रडले. मला बेबी बॉय आवडतच नाही. काय बोलली मम्मी? परत बोल. मी बेबी बॉय आणणार म्हणून मग मी रडले, कारण की मला आवडत नाही. का? कारण की मग मी एकटे होते, ते बरं होतं, सगळं मला येत होतं. आता मग परत डबल त्याला जाणार. असू दे ग, भाऊ असावा. नाही, भाऊ नाही असावा. बहीण? हा, बहीण चालेल. व्हेरी गुड. पण भाऊ असेल तर आपल्याला दादागिरी करता येते ना. माझा पण छोटा भाऊ आहे, मला त्याच्यावर दादागिरी करता येते. रक्षाबंधन. माझी छोटी बहीण आहे. बहीण ना. ओके, डन. तिचं नाव रेवती आहे, कारण की नाईट मध्ये माझा पण रेवती होता, म्हणून रेवती नाव ठेवलं. आणि सेकंड नाव तिचं तीर्था. अच्छा, तीर्था. तीर्था म्हणजे? मग तीर्था म्हणजे ते पण मला पण नाही माहिती. आणि थर्ड नाव तिचं गुंडी. किती भारी. गुंडी आणि तीर्थू हेच बोलवतो. आई गुंडी बोलवते आणि मी तीर्था. रेवती कोण नाही बोलवत. रेवती स्कूल मध्ये गेल्या. नाही, तिची आई बोलवते, म्हणजे माझी मामी. वाव, खूप सगळं सांगितलं आपल्याला. पण हे किती छान आहे की बेबी बॉय नको आणि बेबी गर्ल चालेल. पण जाऊ दे, मम्मी पप्पांना जाऊ दे. पण तू तेव्हा रडलीस बेबी बॉय साठी. मग महेश सरांनी किती शाबासकी दिली तुला की तू छान सीन केला असं. काय बोलले? छान केलं. आणि टीजर मध्ये ते केलं. मस्त ना. पहिलं पण आतली बातमी फुटली मध्ये मी केलंच नाही. काय नाही केलं? माझं सरप्राईज ठेवलंय रोल. माहितीये, पण रेड फक्त मूवी मध्ये मला दाखवलंय.
आजच्या मूवी मध्ये. आज आम्ही शूट करतोय ती डेट म्हणजेच आतली बातमी फुटली रिलीज झालाय 19 सप्टेंबरला येणार आहे. तेव्हा मी पण तेव्हा आपण जरा लेट टाकतोय ना एपिसोड म्हणून. पण छान काम केलंयस तू. थँक्यू. मी काल आले होते पण लेट आलेले. मस्त काम केलंयस. थँक्यू. तू 9चा शो बघितला? एक 8चा होता, एक 9चा होता, एक 10चा होता ना. 10चा नाही 9चा शो 10ला. 7चा. हा मस्त. पण मला सांग तुला नॅशनल अवॉर्ड मिळालाय नाळसाठी. बाळा तू इतकं मोठं अवॉर्ड घेऊन जेव्हा खाली उतरलीस किंवा तू वर गेलीस ते अवॉर्ड घ्यायला, काय चालू होतं ग मनात जेव्हा माईकवर नाव घेतलं त्रिशा ठोसर, मग सगळ्यांनी अशा टाळ्या वाजवल्या, किती भारी वाटलं? जेव्हा त्रिशा ठोसर घेतलं त्याच्या आधी मी म्हणले माझा अवॉर्ड तर नाही गेला ना, मिस तर नाही केलं ना. मग सगळ्यांच्या नाव घेत घेत आणि मग मी जेव्हा आले तेव्हा चैतू दादाच होतं. चैतू दादा घेऊन गेला. मग मी म्हणलं माझं नाव कधी येणार, माझं मिस झालं का, मनात आलं माझ्या. मग नंतर मला समजलं मला लेट केलं. आणि महेश सरांचं माझ्यापेक्षा पण लेट होतं. त्यांना मिळालं होतं एक पिशवी टाईप बॅग, मग त्याच्यानंतर सर्टिफिकेट पैशाचं, मग त्याच्यानंतर अवॉर्ड पण मिळालं होतं त्यांना. अवॉर्ड आणि माईक मध्ये बोलायला पण. मला नाही मिळालं माईक. आता बोल. आता समजा मी तुला अवॉर्ड दिलाय आणि आता जर माईक मध्ये काहीतरी बोलायचं असेल तर काय बोलशील? की पुन्हा शिवाजी राजे भोसले आणि आतली बातमी 19 सप्टेंबरला बघा, 5 ऑक्टोबरला पुन्हा शिवाजी राजे बघा. वाव. पण तेव्हा काय बोलणार होतीस जेव्हा मी तुला अवॉर्ड दिलं असतं असं की आता बोल हे अवॉर्ड मिळाल्यावर कसं वाटतंय, तर काय बोलली असतीस? मला खूप छान वाटतंय. मला माहिती नव्हतं स्टेट अवॉर्ड खूप मोठं आहे, पण मला इतकंच माहितीये की हे अवॉर्ड आहे. वाव. पण इतकं मोठं अवॉर्ड घेऊन जेव्हा तू घरी गेलीस पहिलं कोणाला दाखवलंस ग अवॉर्ड? पहिल्यांदा अवॉर्ड म्हणजे जसं मला समजलं नॅशनल अवॉर्ड आहे तेव्हा मी अभ्यास करत होते. मग नंतर सूरज दादाचा कॉल आला, म्हणजे पुन्हा शिवाजी राजे भोसलेचा महेश मांजरेकर सर यांना त्यांचा असिस्टंट किंवा काहीतरी होतं, दादा होता तो सूरज दादा. तर त्यांनी आईला कॉल केला आणि म्हणला तुला माहिती नाही काय झालंय, कॉंग्रॅच्युलेशन्स. पहिल्यांदा म्हणलं कॉंग्रॅच्युलेशन्स. म्हणले आई म्हणली थँक्यू. मग सूरज दादा म्हणला कशासाठी, मग आई म्हणली स्टेट अवॉर्ड मिळालाय. मग नंतर सूरज दादाने सांगितलं की नॅशनल अवॉर्ड मिळालाय. वाव. पार्टी केली का ग? नाही अजून करायची अजून. मिळालं की ट्रॉफी घेऊनच जाणार. किती. पण मला सांग हॉटेलमध्ये गेलीस का त्या दिवशी छान काहीतरी कुठे फिरायला गेला? नाही. मम्मी पप्पांची काय रिॲक्शन होती? मी पा नाचत होतो. वाव. पा म्हणजे तिचे पप्पा आणि मम्मीला ती बोलते गौ. गौ, कारण का तिच्या मम्मीचं नाव आहे गौतमी आणि शॉर्ट फॉर्म केलाय गौ, आणि पप्पांचं नाव आहे तर ती पा बोलते पप्पांना. आणि तिला पण आम्ही त्रिशू बोलतो कारण का शॉर्ट फॉर्म. ती मला अंकू बोलते कारण का शॉर्ट फॉर्म. पण इतकं मोठं अवॉर्ड त्रिशा स्कूलमध्ये काय. आणि मी अभ्यास करत होते तेव्हा आई म्हणली तुला सुट्टी आज. म्हणलं का नॅशनल अवॉर्ड आहे ना तुला. मी म्हणलं बरं झालं सुट्टी दिली. आणि ते स्पेलिंग्स खूप होते. ईव्हीएस तर करत होते मी. ईव्हीएस सगळ्यात डिफिकल्ट, मला आवडत नाही. बापरे, खूप डिफिकल्ट स्पेलिंग ना. एक कोणती स्पेलिंग? ईव्हीएस चं स्पेलिंग खूप डिफिकल्ट आहे. काय? टूथपेस्ट आणि टूथब्रश. डिफिकल्ट आहे स्पेलिंग. मला आवडतच नाही, सगळे स्पेलिंग आवडतच नाही मला. आता काय बोलू पण शकत नाही कारण का मी सगळ्या ह्याच्यातून गेलीये. पण हे इम्पॉर्टंट पण आहे ना स्कूल लाईफ. किती अभ्यास करतेस ग तू? खूप अभ्यास करते. मम्मी ओरडते? नाही ना. रडते तू अभ्यास कर? मॅथ्स सगळ्यात सिंपल आहे. सगळ्यात सिंपल मॅथ्स? मला अजिबात नाही आवडत मॅथ्स. मला आवडतं मराठी आणि मॅथ्स. मराठी आवडतं मला. मराठी आवडतं? मराठीमध्ये काय आवडतं? मराठीमध्ये अ टू आहा, क टू न. बोल तू बोलून दाखवशील क टू न? क टू न. हा बोल. त्याच्यात एक एस आहे आणि स्लीपिंग लाईन आणि डॉट. त्याचं मी
म्हणू शकते. हा चालेल. आणि मग मधला झच्या नंतर काय येतो तो असावाला कुठला तरी होता. झच्या नंतर न्य नाही. हा न्य नाही झ नंतर न्य नाहीये. हा बापरे. न्य वाटत. नाही आम्हाला न्य नाही शिकवलंय. ए तुला जे येतं ते बोल, आम्हाला प्रश्न नको विचारू. हा तुला जे येते ऐक बाळा, तू क ख ग ग काहीही बोल. मी अ टू आहा म्हणते. हा अ टू आहा. थांब मी प्रश्न चेंज करते. अ टू आहा मध्ये डायरेक्ट ते आणि आई नाही घेतलं. रू ए आई असं घेतलं आमच्या टीचरांनी. स्टार्ट. अ आ इ ई उ ऊ रू ए आई ओ औ अम आहा. वा. पण आई म्हणत होती, माझा अभ्यास झाला होता तेव्हा आई म्हणत होती एक मराठी मधला एक वर्ड आहे रू. तर रू रू ऋतू आणि रू रू ऋषी. ऋषी डायरेक्ट नाही म्हणू शकत म्हणून रू रू ऋषींचा. ओके. म्हणून ते काय झालं, त्या आईने हाफच दिलं होतं मला. हाफ ते लिहित होते आणि मी बोलत होते, काही करत होते मस्ती, म्हणून आईने फुल पेज फुल कॉम. खूप काम देते, खूप अभ्यास देते आई. पेपर पण येतात फायनल. पहिल्यांदा ओरस आणि मग फायनल. ओके. पास झालीस तू? चांगले मार्क्स. एक ओपन बुक आणि एक युनिट टेस्ट. युनिट टेस्ट मध्ये वर्कशीट दिलं होतं आणि ओपन बुक मध्ये एक पेपर, मराठीचा पेपर, मॅथ्सचा पेपर. बापरे. नको वाटतात ना एक्झाम, पण द्यावे लागतील. डिक्टेशन वर्ड पण सिंपल आहे. पहिल्यांदा माझ्यासमोर कोणतरी असं बसलं जिथे मी प्रश्नच कम्प्लीट नाही करत. मला त्याचा खूप आनंद होतो. मला काही बोलायचीच गरज नाहीये, पण छान वाटतंय मला. तू रडतेस का ग अभ्यास करताना? नाही रडत ना. पण इन जनरल कधी रडतेस? मी कधीच नाही रडत. फक्त सीन असेल आणि डबिंगच्या वेळेस रडायचं पण सीन असतं. नाही, पण आम्ही असं ऐकलंय की तू नाक टोचताना रडलेलीस. कॅमेरा लावलाय घरात. हो. कसं? किचन मध्ये कॅमेरा, हॉल मध्ये कॅमेरा, टीव्ही मध्ये पण कॅमेरा. टीव्ही मध्ये कॅमेरा असंच नाही शकत. टीव्हीच्या वर आहे कॅमेरा. जिथे त्रिशा नाव आहे तिथे. त्याच्या खाली त्रिशाचा जो आय आहे ना, त्याच्यात आय नाही ई. त्रिशाचा जो ई आहे ना, ई तिथे. तुला फक्त वाईट दिसतो? वाईट नाही, सगळं दिसतं. ते काच आहे ना ती. नाही, ते तर स्टिकर आहे. हा, ते स्टिकरच्या आतमध्ये ते असं ट्रान्सपरंट आहे ना, तसं दिसतं. म्हणजे मी तुला नाही बघू शकत, तू मला बघू शकते. येस. तुला हेही माहितीये मी टीव्ही मध्ये काय बघते? हो. आणि मला हेही माहितीये की तू कार्टून नाही बघत. माझा फेवरेट कार्टून काय सांग? तू बघतच नाहीस. पण सांग ना, मला आवडतं ते सांग काय. आता मला इतकं नाही आठवते, पण मला हे माहितीये तू असे बीटीएस व्हिडिओज बघते, जिथे बीटीएस गोष्टी घडतात, ते सगळं तू बघतेस. बीटीएस? हा, बीटीएस बघतच नाही मी. आपण प्रश्न वेगळा घेऊया का? मला एक सांग, तू नाक टोचताना रडलेलीस ना? हा, का रडलीस? दुखलं खूप? पण छान दिसतंय नाक टोचल्यावर. थँक्यू. कोणी सांगितलं नाक टोचायला? मम्मीने. पण छान दिसते. मम्मीचं पण टोचलेलं. आईचं टोचलं होतं पण ते पडत होतं म्हणून काढलं. हा, पण छान दिसतंय तुला. पण मी असं पण ऐकलं, मी नाक टोचवायला गेले होते, ते घालायच्या आतच रडत होते. दुखतं ना, ते छोटं असतं इथे म्हणून. आणि ते तारवाला घेतलं होतं. हा, ते आधी घ्यावं लागतं, मग ते नॉर्मल घालतं. पण मी असं पण ऐकलंय की आणि तेल लावताना मी असं फिरवते. हा, ते फिरवावं लागतं, मग ते फोडी नाही. बरं, मी असं पण ऐकलंय की तुझे केस खूप लांब होते, मग ते जेव्हा तू शॉर्ट करत होते एका मूवीसाठी, तेव्हा पण तू रडलेलीस. का रडली? रडले ना, ते डोळ्यात पाणी आलं होतं. हा, केस कापले म्हणून. बरं, तो पिक्चर त्रिशाचा लवकरच येणार आहे, त्यात नवाजुद्दीन सिद्दीकी आहेत. त्यांच्यासोबत काम करून कसं वाटलं? खूप छान वाटलं ना. त्यांची एक मूवी बघितली होती पण आठवत नाहीये. ओके,
ठीक आहे. पण ती मूवी आता नवीन तुझी कधी येणार आहे हिंदी? ऑक्टोबर नोव्हेंबरला येईल. हा, नोव्हेंबरला माझं काय असतं सांग? बर्थडे असतो. हा. येस. कुठल्या डेटला? 2 नोव्हेंबर. सगळं माहितीये. काय माहिती. आईने सांगितलं असेल. कसं आईने सांगितलं असेल. स्माइलिंग करते म्हणजे स्माइलने सांगितलं. कसं सांगणार? 2 नोव्हेंबर. बरं, केस कापले आणि तू त्या पिक्चरच्या शूटसाठी त्रिशा थायलंडला गेलेली. बरं, थायलंड कसं आहे आम्हाला जरा सांग ना जरा प्लीज. मी कधीच नाही पाहिलंय. एक मजा होती. बँकॉकच्या इथे हॉटेल दिलं होतं आणि बँकॉक हॉटेलचं नाव होतं. मग तिथे रोज रात्री आम्ही जेवायला जायचो. रोज रात्री वरण भात पण नव्हतं तिथे. दहीभात माझा फेवरेट फूड. दहीभात. बापरे. जोपर्यंत शूट नव्हतं संपत दहीभात. का? आणि माझा फोडणीचा भात खूप हे आहे. पण नो व्हेजिटेबल्स त्याच्यात. पण छान लागतो व्हेजिटेबल्सने. पण मला नाही आवडत. ओके, प्लेन फोडणीचा भात. तर फोडणीचा भात दिलं त्यांनी. ओ, तू बँकॉकला जाऊन फोडणीचा भात आणि वरण भात खाल्लं? वरण भात नव्हतं तिथे. वरण भात फोडणीचाच भात. फोडणीचाच भात. दहीभात रोज रात्रीच होता. सकाळी ब्रेकफास्टच्या इथे आम्ही जात होतो आणि नंतर हॉटेल चेंज केलं आमचं. कारण की तिथे जवळ शूट असायचं म्हणून हॉटेल चेंज करा आणि हॉटेलच्या खाली स्विमिंग पूल. अरे वा, मज्जा केलीस ना. किती दिवस होतेस थायलंडला? लक्षात नाही येत. पण तुला शूट आवडतं का ग करायला? खूप आवडतं शूटिंग. काय एक बेस्ट गोष्ट काय वाटते शूटिंगची? किती शूटिंगला अभ्यास नाही करावा लागत. ओके, फ्री. तरी पण अभ्यास करावा लागतो ऑफ असताना. हा. आणि बँकॉकला मी हॉटेलला होते तेव्हा माझं हेअरबँड होतं. प्रिन्सेसचं होतं. मग ते तुटलं होतं. मी म्हणलं वेस्ट का करायचं, तुटलंय ते. मग त्याचं मी पझल केलं. पझल किती मस्त ग. ते प्रिन्सेसच्या इथे एक लावत पझल केलं मी. आईने बघितलं होतं ते. हो, पण तू जेव्हा शूटला जाते आणि शूट वरून परत तू स्कूलमध्ये येते तेव्हा फ्रेंड्स विचारतात ना काय काय मज्जा केली असं विचारतात फ्रेंड्स? नाही विचारत. तुझ्या बेस्ट फ्रेंडचं नाव काय? काव्या आणि समीक्षा. ओ, का त्या बेस्ट फ्रेंड्स काय आहेत तुझ्या? काय आवडतं तुला त्यांच्यात? ते माझे बेस्ट फ्रेंड्स आहेत आणि ते मला सगळं शेअर करतात. हो. टिफिन पण तू त्यांचा टिफिन खाते? हा. मी माझं देते, ते मला देतात. बेस्ट. हे सगळ्यात बेस्ट आहे. 2 टिफिन मिळतात मला. एक समीक्षाचा आणि एक माझ्या फ्रेंडचं. मग तू असं त्यांना सांगतेस का उद्या माझ्यासाठी हे आणा ते आणा असं बोलतेस? नाही ना, तेवढं नाही करत तू. थोडी तू गुड गर्ल आहेस. बरं, मी तुला सांगितलं ना की मी घरी कॅमेरा लावलाय तुझ्या. तर मी रोज असं बघते की तू सरस्वती मंत्र म्हणून स्कूलमध्ये जातेस. मग तू स्वामींचा तारक मंत्र म्हणतेस. काय पुण्याला पण बघतेस तू? नाही, मी जे गेस्ट इथे येतात ना ज्यांना मला इंटरव्ह्यू करायचा असतो त्यांच्या घरी मी कॅमेरा लावते. बरं मला सांग ना, तू तुला कसं माहिती सरस्वतीचं? सरस्वतीचं माझ्या बाबांनी शिकवलं. पाणी शिकवलंय. पाने नाही, आजोबांनी. आईच्या बाबांनी. येस, बाबांनी. कसं एकदा म्हणून दाखव ना, कसं म्हणतात? नमस्ते शारदे देवी सरस्वती मती प्रदे वसत्वं मम जीवाग्रे सर्व विद्या प्रदा भवा. वा, इतकं पाठ करायला किती वेळ गेला ग? झालं ना लगेच पाठ? पण तुला माहिती मी 12 वेळा म्हणते ते. 12 वेळा म्हणते? आणि गणपतीचं म्हणजे बाबांनी काय सांगितलं ते बोलल्यावर काय होतं? त्यांना सगळं माहिती आहे ते. ते पुण्यावरून मला बघतात. हो, मला सांग, तुला स्वामी त्यांना सगळं माहिती असतं. ते म्हणतात तू रात्री रोज ब्रश कर आणि मी ब्रश करतच नाही रात्री. तरी पण त्यांना कळतं ना? तर सगळं करतं. पण मी रोज सकाळी म्हणून जाते. माझ्या म्हणून म्हणतात तू म्हणली नाही आज द्यायचं, तू म्हणली नाही आज द्यायचं. पण तू रोज म्हणतेस ना?
किती मस्त. पण मी हे पण ऐकलंय की तू स्वामी जे आहेत त्यांचा तारक मंत्र पण तू म्हणतेस. तो कसा ग पाठ झाला तुला? मी पहिल्यांदा एक लाईन करते, हा. पाठ 10 वेळा म्हणते, नाही पाठ झालं तर अजून एक्स्ट्रा टाइम. ओ. मग त्याच्यानंतर सेकंड लाईनला जाते, मग सगळं पाठ होतं मला. पण तुला खूप विश्वास आहे ना तुझा देवावर, किंवा तू हे सगळं तुझी हनुमान चालीसा पण सगळी पाठ आहे. कसं ग इतकं किती या वयात इतकं पाठ होणं? पण मला सांग, त्रिशासाठी देव म्हणजे काय? देव कुठे असतो? किंवा आकाशात असतो देव. हा, ढगाच्या वरती. ढगाच्या वरती असतो. पण ढगाने जे क्लाउड्स येतात ना वेगळे वेगळे, ते आपल्याला शेप माहिती नसतं त्याचा. बरोबर. पण ते एक बैलगाडी वगैरे असतं आणि त्याच्यात देव असतात, ते आपल्याला दिसत नाही. पण ते ढगाच्या शेपने येतात. अच्छा. ते मला दिसतात. पण मला सांग की देव समजा तुझ्या समोर आले, तर मग त्रिशा देवाकडे काय मागेल? पहिल्या 3 गोष्टी देवांकडे काय? 3 गोष्टी. मला नॅशनल अवॉर्ड पण मिळालंय. माझी एक विश आहे की मी आलिया भट्ट बरोबर काम करावं. ओ, ही एक विश पूर्ण झाली. ओके. आता सेकंड विश आहे की मी युनिकॉर्न वर बसून जावं. युनिकॉर्न वर बसून? वाव. ओके. आणि थर्ड विश आहे की मी देवाला एक विश मागेन की मला खूप मोठं मूवी मिळते. वाव. आणि ऑस्कर तथास्तु. ऑस्कर हवाय. हे वाक्य बोलणारी तू पहिली स्टार किड माझ्यासमोर बसलीस. मला ऑस्कर पाहिजे. ऑस्कर तुला मिळणारच. ऑस्कर तुझ्यासाठी आहे. देव असा आला ना तर देव म्हणा तथास्तु. बरं, तू एकदा मला स्वामींचा तारक मंत्र बोलून दाखवतेस? बोलते? तो पण माझ्या रिपीट कर, तुला पण पाठवेल. डन. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हे 10 वेळा. हो, ओके. श्री स्वामी समर्थ. 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 निशंक हो निर्मळ करता निशंक हो निर्मळ हो म्हणाले, प्रचंड स्वामी भरपाटी शिरे, अतर्क्य अवधूत हे स्मृतगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, स्वयंभक्त प्रारब्ध घडवी हि माय. आज्ञे विना काली नाने त्याला, स्वरलोकी हिला भीती तयाला. उगाची भीतोची भय पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. खरा होई जागा श्रद्धे सहित, कसा होशी त्यावेळ तू स्वामी भक्त. किती दादीला बोल त्यांनी जात, नको डगमगू स्वामी देतील साथ. वाव. प्लीज. खूप मस्त, खूप मस्त. आणि तुला माहितीये ना, स्वामी आजोबांना लहान मुलं खूप आवडतात. आणि मग ते जेव्हा मग त्यांना ते लाईन होतं ना स्वामी समर्थांचं, म्हणून ते होतं. कोणतं? ते लाईन होतं, नको डगमगू स्वामी देतील साथ. हा. मग तुला भीती वाटल्यावर तू असं बोलतेस श्री स्वामी समर्थ ना, मग भीती गायब होते ना लगेच? मला भूताशी खूप भीती वाटते. भूत नसतातच. पण मूवी मध्ये हॉरर वाटतात ना. ते VFX ने केलेलं असतं, ते मला पण माहितीये. वाव, तुला सगळंच माहितीये. माझं असं झालंय तुला काही नाही माहिती. VFX ने करतात. करेक्ट. आणि युट्यूब वरती येतात ना. तर मी वॉशरूमला जायचं असेल तर देवाचं नाव घेऊन जाते. अजून कारण की तिथे खिडकी असते ना, तर मला वाटतं खिडकीतून येतील भूत. आणि डोळे पण दिसतात मला थोडे थोडे. व्हाईट दिसतात मला. व्हाईट काहीतरी दिसत. छे, घाबरायचं नाही भूताला. फाईट करायचे भूतासोबत. बरं, तुझे दात पडलेत का? नाही. अजून नाही पडले ना? नाही, पडू पण नाही. बरोबर आहे. पण पडतील आता तुझे. नाही, थोडे पडणार नाही. हे पडतील असे. नाही.
नको हलवू, पडतील. नाही पडतच नाही अगं माझ्या. पडतात. नाही पडत. पण मी असं ऐकलंय की तू ना असं बेडरूम मध्ये फिरत होते आणि तू असं बोलत होतीस की मला रजनीकांत खूप आवडतात. तू त्यांचा जेलर पिक्चर बघितलेलास आणि तेव्हापासून तुला रजनीकांत सरांसोबत काम करायचंय. तू सांगितलं, तुला कसं माहिती? तू बोलत होतीस ना बेडरूम मध्ये फिरताना. पण तुला किती आवडतात रजनीकांत सर? खूप जास्त. मला पण आवडतात खूप. त्यांचा एक डायलॉग येतो का बोलतात, ते कसे बोलतात तुला माहितीये? बरं ते तुझ्या समोर आल्यावर. मला रजनीकांत सर आवडतात थोडे थोडे, आणि पुष्पा जास्त आवडतात. पुष्पा झुकेगा नहीं साला बघितलाय तो पिक्चर तू? माझ्या टीचरचं पुष्पा नाव आहे म्हणून मी त्यांचा एक डायलॉग केलाय. कोणतं? पुष्पराज झुकेगा नहीं साला टीचर. हे टीचर समोर बोललीस तू? नाही ना, अजून नाही. हा नको बोलूस, ओरडतील तुला. बरं तू आता मगाशी बोलताना बोललीस तुला आलिया भट्ट सोबत काम करायचंय. आलिया भट्टचा कोणता पिक्चर पाहिलास तू? झुमका गिरा रे. झुमका गिरा रे. राणी और रॉकी. राणी रॉकी की प्रेम असंच काहीतरी आहे ना? बघितला तो पिक्चर? का आवडली तुला ती त्याच्यात? ती त्याच्यात छान दिसत होती. छान दिसत होती ना. आणि आमच्या जीके बुक मध्ये पण तिचा फोटो आहे. का? जीके बुक मध्ये सगळ्या ऍक्टरचं हे आहे आणि खाली हिंट बॉक्स दिलेलं असतं. मग तिथे सगळ्या ऍक्टरचे नाव लिहिलेले असतात आणि मला जे जे ऍक्टर माहिती आहे त्याचे नाव पटपट मी पहिल्यांदा लिहिते आणि जे नाही माहिती त्याच्यासाठी बसून ठेवते. हा, हे मी पहिल्यांदा ऐकले जीके मध्ये ऍक्टरचे नाव आहेत. आणि असं एक ऍक्टरचं हे दिलेलं होतं आणि मध्ये नाव दिलेले होते सगळे, आणि ते आम्हाला मॅच करायचे होते जीके बुक मध्ये स्कूलमध्येच. आणि आता ती बुक जीके बुक आम्हाला घरी दिली. आणि फर्स्ट पेज मध्ये, मी त्या ऍक्टरचं नंतर सांगते, फर्स्ट पेज मध्ये दिलेलं होतं तू कधी तुझं बॉर्न कधी होता. 2 नोव्हेंबर. 2 लिहिलं मी, झाला. आणि माझा ऑटोग्राफ ट्री SHA झालं. मग म्हणून माझा TRESHA च मी तिथे TRESHA नाही लिहिलं, ट्री काढलं, SHA झालं. आणि इतकुशीच जागा होती ती. किती मस्त. पण आता तुला माहितीये मी तुला आता एका, आणि फोन नंबर आईचा आणि पाचा दिलेलं होतं. फोन नंबरच नाही माहिती माझा, पाचा आणि आईचं दोन्हीचं. मग ID कार्ड होतं, तिथे मला नावच दिसलं, नंबरच दिसला नाही. मग मी माझ्या काव्याला विचारलं कुठे आहे, तर ती बघ खाली आहे म्हणली. तेव्हा मी माझ्या पप्पाचं आणि आईचं नेम लिहिलं. नेम नाही, नंबर. सो आम्ही आता एका क्लासरूम मध्ये आलोय ज्याचं नाव आहे चित्रकला. हा, सो आम्ही एकमेकींनी स्लेट घेतल्यात. सो आम्ही 5 राऊंड आहेत. तर त्रिशा एक चित्र काढणार आणि ते मी ओळखायचं, आणि मी जे चित्र काढणार ते त्रिशाने ओळखलं पाहिजे. जो नाही ओळखणार त्याला 0 पॉईंट, जो ओळखणार त्याला 1 पॉईंट, आणि जो जिंकणार त्याच्यासाठी मी चॉकलेट आणले. ठीक आहे, चल तू काढ, मग मी ओळखते. तू पहिल्यांदा स्टार्ट कर. मी स्टार्ट करू? हरणार तू. कर. खाली नेम पण लिहायचं नाही. नेम कसं लिहायचं? मग मी नाही लिहिणार. मी काढते बघ, छान काहीतरी काढते. हे काय? ग्रास. वाव, कसं ओळखलंस? ते असं ग्रास असतं. एवढंच आहे तुम्हाला. वा, आता तू. तुला आवडते का ग पेंटिंग? सिंपल द्या, मी छोटी आहे ना. बटरफ्लाय. हे तर कोणी पण ओळखेल. बटरफ्लाय. ठीक आहे, दाखव आपल्या ऑडियन्सला, दाखव तू काय काढलं. वाईट आहे का तुझं ड्रॉइंग? आता मी. मोदक. मला वाटलं हे कांदा बोललेला, पण मोदक पण छान आहे. हो, गुड, जिंकलीस. 2 पॉइंट. हा, आता तू. मला 1 पॉइंट. काढते. हा काय असा? बनाना. 0. मग मून.
हा मून आहे. हा. अर्धचंद्र. येस, हाफ मून. आता मी. त्रिशाला किती पॉइंट झाले? त्रिशाचे 3 पॉइंट, माझा 1 पॉइंट. हा सर्कल. मग काय? गेस कर. हे काय काय आहे ग? लाडू. मग अजून 1 पॉइंट. का? 3 ना, 3 चान्स देणार मी तुला. 3. आता शेवटचा चान्स आहे तुझा, लास्ट चान्स. एग. मग चपाती आहे ही. असं असतं. थांब. हा लाडू, ही चपाती. आमची चपाती शेकली नाही, ती आधीची आहे. आता तू. मी 2, त्रिशा 3. आता दाखव. 2 मिनिटं. आता चौथा राऊंड सुरू आहे. गेस करू शकेल? बघूया ना, काढ ना. हा काय सांग. स्क्वेअर. एक चान्स आहे फक्त. एकच. मी तुला 3 दिले ना ग. एक चान्स आहे. पनीर. मी सांगू? टीव्ही. काय पण, हा टीव्ही आहे? हा टीव्ही तर आहे. हा टीव्ही असाच असतो. त्याच्यात काही नाही. काळा टीव्ही. हा काळा टीव्ही. काळा टीव्ही तर असतो, बंद करताना काळा टीव्ही असतो. मला डम असल्यासारखं वाटतंय. ओके, त्रिशा 4, अंकिता 2. आता लास्ट राऊंड. आता चल, दोघांनी एकत्र काढायचं. हा ठीक आहे. डिफिकल्ट. आता डिफिकल्ट दिसलं तर नाही ना मी काय करते? नाही. घर, झाड, माउंटेन, सन आणि तो. मी सांगू? हा. ओढा. ओढा. तू दाखव आता. मिरची. भेंडी. येस, लेडी फिंगर. भेंडी काढली. भेंडी वाटते ना ही? हा भेंडी वाटते. तरी पण मी हरले आणि त्रिशा जिंकलीये. सो त्रिशा, एक लास्ट चान्स. हा लास्ट, एकदम लास्ट. हे आता आमचं फायनल. फायनल. फायनल कर. थांब ना जरा. माझं झालंय. थांबा जरा. नाही हे चुकून काढलं. काहीतरी वेगळं काढणार. तू दाखव पहिल्यांदा, मग मी काढते. घर. मग काय आहे हे? काय आहे? थायलंड. थायलंड. थायलंड मधल्या बिल्डिंग. दाखव तिकडे, दाखव. अरे माझा कॅमेरा आहे ना. थायलंड मधल्या. आता तू दाखव. थांब, मला ड्रॉ करू दे. जे हसताय त्यांना नंतर मार बसणार. आता तू. काय? बापरे, एक मिनिट थांब. टाइम अप आहे. आता सांगू? नाही, थांब ना. सांगू? थांब ना. थांब. खूप प्रेशर आलं मला. फ्रॉक.
नाही थांब, सांगू, नाही. एक चान्सच होता तुला. एक सांगू, final. मी सांगू. हा सांग. हे आहे स्कर्ट ब्लाउज. हे हा स्कर्ट ब्लाउज. कसा जरा एक्सप्लेन कर ऑडियन्सला आपल्या. हा स्कर्ट ब्लाउज आहे. येस, नाईस, खूप मस्त. स्कर्ट ब्लाउज आहे. स्कर्ट ब्लाउज आहे. हो, असं आपण शिवून घेऊया तुझ्या नेक्स्ट प्रीमियरला स्कर्ट ब्लाउज. बरं, तू जिंकली आहेस आणि कॉंग्रॅच्युलेशन्स, तू जिंकली. आणि तुला एक छान आमच्याकडून एक चॉकलेट आहे. घ्यायला येशील का इथे की मी येऊन देते? मी येते. यावं लागेल, पप्पी पण द्यावी लागेल. ते बाळा इथे. बरोबर मापाचा आणलायस. वाव. ओके, सो तू जिंकलीयस. आणि मी मगाशी ना तुला एक प्रश्न विचारता राहिले की तू आता जो चित्रपट येणार आहे तुझा ऑक्टोबरमध्ये, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, त्याचा सेकंड पार्ट येणार आहे. कोण होते ग महाराज? तुला काय माहितीये महाराजाबद्दल? तू जेव्हा फिल्म मध्ये काम केलंयस, काय सांगशील? सिद्धार्थ दादा होता. सिद्धार्थ म्हणजे तो दादा नाही, हा, भैरव पैलवान नाही, हा, सिद्धार्थ बोडके दादा हा. तो होता. आणि लुक टेस्टला शिवाजी महाराज तर मला माहितीये. लुक टेस्टला भैरव पैलवानचं विलन रोल होतं. एक डोळा सिंपल होता आणि एक डोळा व्हाईट होता पूर्ण. बापरे. भूत बघते ना, म्हणून मी स्कॅरेट झाले. पहिल्यांदा तो आला, मला काहीच दिसलं नाही सेट वरती. मग आईने बघितलं त्याला. मग नंतर म्हटलं कोण आलं हे, बघितलं तर तो विलन होता, भैरव पैलवान. आणि मी बघून रडले. आई म्हणते जायचंय का त्याच्याकडे? मी म्हणले नाही. पण मी ना मग तो आला आणि माझ्याकडे नाचत नाचत आला तो. आणि गॉगल घालून नव्हता आला. अय्या. मग मी खूप रडले. मग नंतर त्याने गॉगल घातलं आणि एक फोटो पण काढला सेकंड पार्टचा. पण ना मी मगाचपासून ऐकते की तू मम्मी बद्दल खूप जास्त बोलतेस, पण मला पा बद्दल ऐकायचंय. कसे आहेत पा? काय काय करतात तुझ्यासाठी? किंवा तुझं आणि त्यांचं स्पेशल बॉन्डिंग कसं आहे, सांग ना जरा. मला माझा पा खूप आवडतो. आणि मी जे सांगते मला हे पाहिजे तो आणून देतो मला. आणि आमच्या दुकानाचे टॉय शॉप होतं, तर मी म्हणले मला हे आणि हे पाहिजे, 2 घेतले. तर त्याने मला हे दिलं. सगळं देतो पा. आणि ही जी रिंग आहे ना, ही मी म्हणत होते मला घरात घालायला आणि बाहेर घालायला एक रिंग पाहिजे. तर ती घरात घालायला एक रिंगच नव्हती, कुठे पण बघितली मी. बाहेर घालायलाच होती, प्रीमियर हे ते वगैरे. म्हणून आमच्या इथे एक शॉप आहे जिथे रबर आणि हे रिंग्स पण मिळतात. तिथे 3 रिंग्स आहेत माझ्या घरी. 6 येतात. सगळे पाने घेऊन दिलेत. वाव. एक पॅकेट येतं त्याच्यात हे पर्पल, ब्राऊन आणि 3 पिंक, एक पर्पल, ब्राऊन आणि व्हाईट. ओ, अजून काय करतात पा? अजून सकाळी ना मी झोपते तर मम्मी माझे पांघरून घेऊन झोपते. मग त्याच्यानंतर आई सकाळी सगळ्यांचं, माझा आणि आईचं पांघरून बाहेर ठेवते. आणि मला इतकी थंडी असते, म्हणतं काय माझं पांघरून कुठे गेलं. बघितलं तर आईने फोल्ड करून ठेवते आणि मग पाच्या कुशीत जाऊन त्याचं पांघरून घेऊन झोपते मी. किती छान. पण तुला झोपवताना पा किंवा मम्मी कोणतं गाणं म्हणतात आधी? कधी म्हणायचे? नाही ना, आठवत नसेल तुला, तू लहान असेल. आता तर तू लगेच झोपतेस. बरं, तुम्ही हॉटेलमध्ये जेवायला जाता? हॉटेलमध्ये काय आवडतं तुला सगळ्यात जास्त? मॅगी आणि पास्ता. हॉटेलमध्ये गेल्यावर फक्त पास्ता. फक्त पास्ता, बाकी काहीच नाही. पण जेव्हा शूट करत असतेस तेव्हा सेटवर जास्त ते खात नाही. जास्त ते. बरं, नाही तुला माहितीये लहान मुलांना ना एक प्रश्न नेहमी विचारतात की तुम्हाला मोठं होऊन काय व्हायचंय, आणि प्रत्येक वर्षी प्रत्येक महिन्याला त्यांची उत्तरं बदलत जातात. हे पण आम्हाला माहितीये.
पण जर मी आज त्रिशाला विचारलं की त्रिशाला मोठं होऊन काय व्हायचंय, तर त्रिशा काय सांगेल? मला खूप मोठं ऍक्टर व्हायचंय. वाव. महेश सरांसारखं आणि भैरू पैलवानसारखं. हा, भैरू पेलवान म्हणजे सिद्धार्थ दादा. सिद्धार्थ दादा त्याच्यासारखं. पण मेहनत खूप आहे, करणार ना तू? आणि जे तू आता रेड कार्पेटवर येते, सगळेजण म्हणतात त्रिशा इथे, त्रिशा इथे, आणि कॅमेरामध्ये फोटो काढतात, तुला आवडतं? काय वाटतं तेव्हा, काय फिलिंग असते? छान छान वाटतंय. पण आता इतका सगळा छान इंटरव्ह्यू झाला, तू छान छान बोललीस, मी सगळे प्रश्न तुला विचारले, काय राहिलंय का माझ्याकडून? नाही. तुला असं वाटतंय का मी तुला काहीतरी विचारावं? काय? तुला जे वाटेल ते विचार. तू एखादा प्रश्न विचार ना मला, एखादा काहीतरी विचार ना, म्हणजे मला पण जरा बरं वाटेल. तू मोठी होऊन काय होणार आहे? मी अजून मोठी होऊन मी एक छान माणूस होणार आहे. कारण का मी ऑलरेडी आता मी झाले ना जर्नलिस्ट. अजून जर पुढे काही आलं तर मग ते ट्राय करेन. बस एवढाच प्रश्न. अजून एक विचार. तुला कुठला ऍक्टर जास्त आवडतो? बापरे, मला सगळेच जास्त आवडतात, खूप जास्त आवडतात. हा, मला नॅशनल अवॉर्ड मिळालाय. तर सलमान खान मला माहितीये. मग शाहरुख खान माहितीये. शाहरुख खानचा बर्थडे 2 नोव्हेंबरला येतो. हे पण तुला माहितीये, कारण का तुझा बर्थडे 2 नोव्हेंबरला येतो. येस. शाहरुख खान, सलमान खान आणि विकी कौशल माझा फेवरेट आहे. ग्रेट. तू सिरियल बघते का ग, टीव्ही सिरियल? नाही ना, बरं झालं नाही बघत. मग तू टीव्हीवर काय बघते? बीटीएस व्हिडिओज. मी कुठला मूवी बघते रिओ, त्याचं बीटीएस बघते मी रोज. खूप चांगली सवय आहे ही. तुला बुक्स वाचायला आवडतात? म्हणजे स्टडी, म्हणजे जे शाळेचे ते सोडून दुसरे कोणते? स्टोरी बुक. स्टोरी बुक वाचते? किती छान. एक स्टोरी ऐकवतेस का? स्टोरी लक्षात नाहीये. मी वाचतच नाही. घरी आणून ठेवलंय पण वाचतच नाही मी. कारण की तिथे सगळं हिंदी, इंग्लिश, मराठी वगैरे दिलेलं आहे. इंग्लिश वाचता थोडं थोडं नाही येत मला, पण येतं वाचता. मला तुम्हाला हे सांगायचंय की त्रिशाची मम्मी कन्नड आहे ना, मग तिकडची एक चांगली गोष्ट, एक छान खायला काय आवडतं त्यांचं? खायला सगळंच आवडतं मला, सगळं. एक असतं ना की आजीकडे गेल्यावर आजी स्पेशल लाड करते, काहीतरी बनवून ठेवते, करते ना? काय बनवते? पोळी भाजी, दही भात कधी कधी, आणि वरण भात माझा फेवरेट. तिच्या आयुष्यात 2-3च पदार्थ आहेत. दही भाजी, दही भात, वरण भात आणि भेंडीची भाजी चपाती. 3च पदार्थांवर मुलगी खुश आहे. पण तुला जेवण येतं का ग? तुला असं इंटरेस्ट आहे जेवण बनवण्यात असं काहीतरी? मला फक्त एकच येतं. काय? पोळी करता येते? मी पाहिलंय ते. तू आईकडे थोडस कणिक मागतेस, मग तू बनवतेस ना. गोल येते का तुझी चपाती? गोल येता, आणि मी छोटीशीच करते. छोटी करते आणि थोडस खाते, आणि मग नंतर ते पाला देते. बिचारा पा. पण असं म्हणतात, म्हणजे आता तू लहान आहेस त्या गोष्टीसाठी, पण असं म्हणतात की मुली आहेत ना, या त्यांच्या पप्पांसोबत जास्त कनेक्टेड असतात. म्हणजे त्यांना खूप इमोशनल एक अटॅचमेंट असते पप्पांबद्दल. किंवा सगळ्याच मुलींना खूप थोडेसे मम्मीपेक्षा ना थोडेसे जास्त प्रेम करतात मुली. तू पण असंच करते? थोडं जास्त मम्मीपेक्षा पप्पांवर प्रेम करते ना? असे सगळ्याच मुली अशा असतात. मग जेव्हा बेबी बॉय होतो ना, ते मम्मीला जास्त प्रेम करतात. पण तुला तर बेबी बॉय नकोय. येणारच नाही. चल त्रिशा, ऐक माझं. आपण परत एक चॉकबोर्डचं खेळायचं का? हो, आपण या इंटरव्ह्यू नंतर परत एक खेळूया. पण मी तुला काय विचारते? पण परत इंटरव्ह्यूच करूया. परत इंटरव्ह्यू, येस. पण मी तुला काय विचारते? समज समज खरं नाहीये ते, समज. समजलं. बेबी बॉय आलाच, त्रिशा काय असेल तुझी रिॲक्शन? रॉंग क्वेश्चन.
आलाच ग. नाही समज बोलले मी तुला. मग काहीच नाही वाटणार मला. तुला जनरलीच बॉईज नाही आवडत की तुला फक्त बेबी बॉय नाही आवडत? फक्त बेबी बॉय नाही आवडत मला, पण बॉईज आवडतात. थोडं. ऑल द बेस्ट त्रिशाचे मम्मी पप्पा. आम्हाला इंस्टाग्रामवर कळेलच पुढे काही वर्षात, तेव्हा मी नक्की फोन करेन. आपण भेटूच. तुला ऑस्कर पण मिळणारच आहे, आपण भेटूच. पण हा इंटरव्ह्यू माझ्यासाठी खूप स्पेशल झाला. याची कारणं मी तुम्हाला देऊ शकते. कारण जेव्हा मी त्रिशाला खूप आधी भेटलेले तेव्हा त्रिशा अजिबातच बोलत नव्हती. कारण का अगेन पहिल्यांदा तिच्यासाठी कॅमेरा होता आणि पहिल्यांदा सगळ्या लाईट्स होत्या. तिच्या घरात ती जेवढं बोलायची तेवढंच, म्हणजे आम्ही परके होतो तिच्यासाठी. ती आमच्याशी इतकं नाही बोलली. आणि जेव्हा मी हा इतक्या वर्षानंतर एक शो घेऊन आली छोट्यांच्या मोठ्या गप्पा, तेव्हा त्रिशाला बोलवण्याचं ठरलं. त्यानंतर मला थोडंसं दडपण आलेलं की त्रिशा कशी बोलेल, कारण का मी तेव्हा तिला बघितलेलं. पण त्रिशा, तू खूप छान पद्धतीने मोठी होतेस. तुझ्या संस्कार खूप छान घडतायत आणि ते तसेच घडत राहू देत. आणि देवाचं नामस्मरण कधीच सोडू नकोस, कारण का ते आपल्या लाईफमध्ये पुढे खरंच उपयोगी मला पडतं. कुठले कुठले देव आवडतात सांगू? सांग ना. मला व्यंकटेश, विष्णू, मग त्याच्यानंतर हनुमान, राम आणि सीता आवडतं. झालं बस. वा. इतकं सगळं येतं, हे कधीच विसरू नकोस. हो. हा, हे डेली बोलत जा, कारण का हे खूप छान असतं. अभ्यास पण कर, खेळ पण, मजा मस्ती शूटिंग पण, हे सोडू नकोस. प्रॉमिस? आणि जेव्हा तुला पहिला ऑस्कर मिळेल तर तू पहिला फोन कोणाला करणार? फर्स्ट फोन आई बाबांनाच. मला कर ना, मी इंटरव्ह्यू घेणार ना तुझा. आई बाबांनंतर पहिला फोन मला करशील का? नाही, मी पहिल्यांदा माझ्या पाला करणार, मग आई बाबांना करणार, मग तुला करणार. येस, पण मी कॅमेरामधून तसं पण बघणारच. म्हणजे कळेल ते मला तुला मिळालंय ते, पण तरी पण मला करशील प्लीज. डन. हा, एक चॉक खेळायचं. चॉक खेळायचं. येस, हे झाल्यानंतर आम्ही चॉकचा गेम खेळणार आहोत. पण एक इंटरव्ह्यू, परत एक क्लासरूम. येस, पण हा इंटरव्ह्यू जरा संपवते आणि मग आपण परत त्याच्यात ऍड ऑन करूया. तुला मजा आली? हो, खूप आली मला मजा. काय आवडलं तुला या इंटरव्ह्यू मध्ये? देव आवडले. अजून काय? देवचं क्वेश्चन. अजून चॉक गेम. अजून मी पाचच्या बद्दल बोलले ते. ओके. अजून मला ऍक्टर आवडतात ते. ओके. म्हणजे मी बोलता राहिले. मी अजून ते जे के बुक मध्ये ते होतं ना, तेव्हा तिथे अमिताभ बच्चन होते आणि मला काम करायचंय त्यांच्यासोबत पण. नक्की. म्हणून टीचर म्हणली फोटो कोणाचं आहे ते. फर्स्ट नंबर अमिताभ बच्चनचं होतं. हे कोण आहे? मी हातवरती कोण म्हणले अमिताभ बच्चन. तर टीचर म्हणली तुला तर सगळंच माहितीये कारण की तू ऍक्टर आहेस ना. पण मी तिला अजून विचारते, तिने एकदाही नाही सांगितलं की तुझ्यासोबत गप्पा मारून मजा आली. तर मला थोडंसं वाईट वाटलं. पण याच नोटवर आपण हा इंटरव्ह्यू संपवतोय, कारण का तिला माझ्यासोबत मजा नाही आली. पण मला पण आली. आता नाही ग, आता फायदा नाहीये. आली जाऊ दे ग. आली मजा. मेरा दिल टूट गया. आली मजा. पण तुम्हाला हा इंटरव्ह्यू कसा वाटला आम्हाला नक्की सांगा. छोट्यांच्या मोठ्या गप्पा पुढचा एपिसोड कोणासोबत करायचा हेही सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल, त्रिशाच्या गप्पा आवडल्या असतील तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत मी मज्जागर अंकिता त्रिशा सोबत घेते तुमचा निरोप. बाय बाय. बाय बाय. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.